नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप खोंडे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज 11 ऑगस्ट 2025 म्हणजे आपली आज कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट आहे। बरेचसे खूप विद्यार्थी एक्साइटेड आहेत कॅप राऊंड 2 च्या अलॉटमेंटसाठी। पण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की कॅप राऊंड 2 ची आपली जी अलॉटमेंट आहे ती संध्याकाळी 6 नंतर होईल। ओके, त्याच्या अगोदर तुम्ही समजा वेबसाईटवर येऊन तुमचा टाइम वेस्ट करू नका। संध्याकाळी 6 नंतर तुम्ही चेक करू शकता, तुमच्या लॉग इन मध्ये चेक करा किंवा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल यूज करून की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं किंवा कॉलेज भेटलं नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा माझा मोटिव्ह किंवा तुम्हाला एक उद्देश म्हणजे काय, तर मी तुम्हाला आज 4 केसेस सांगणार आहे। त्या केसमध्ये तुमची केस कोणती आणि त्याच्यानुसार तुमच्याकडे काय ऑप्शन अवेलेबल आहेत तर त्याचा तुम्ही विचार करा आणि ते अप्रोप्रिएट ऑप्शन तुम्ही चूज करा। तत्पूर्वी मित्रांनो, आपले लवकरच 1K सबस्क्रायबर म्हणजे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत। मला थोडीशी तुमची हेल्प हवी आहे ते 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी। त्याच्यामुळे ज्यांनी अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल आपलं युट्यूब चॅनल तर प्लीज फक्त आपलं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। तर आता मी पहिल्या केसचा विचार करतो। आपल्या टोटल 4 केसेस आहेत। तर फर्स्ट केस अशी आहे की समजा तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट नव्हती झाली, ओके, आणि तुम्ही अपेअर झाला होता कॅप राऊंड सेकंड साठी आणि कॅप राऊंड सेकंडला तुम्हाला अलॉटमेंट झाली। ओके, कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट नव्हती झाली म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळलं नाही, तुम्ही डायरेक्टली कॅप राऊंड सेकंड साठी अपेअर झाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अलॉटमेंट झाली। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुढे 2 ऑप्शन असणार आहेत। तर फर्स्ट ऑप्शन म्हणजे फ्रीज आणि दुसरा ऑप्शन म्हणजे बेटरमेंट। ओके, तुम्ही जर फ्रीज चूज करत असाल, ओके, आता याच्यामध्ये ऑटो फ्रीज पण असतं। ऑटो फ्रीज म्हणजे काय, तर पहिल्या 3 प्रेफरन्सेस पैकी कॅप राऊंड सेकंड मध्ये पहिल्या 3 प्रेफरन्सेस पैकी जर तुम्हाला कोणता प्रेफरन्स अलॉट झाला तर तो तुमचा ऑटोमॅटिकली फ्रीज होतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावंच लागतं। आणि जर त्या फिक्स टाइम पिरियड मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर जाता, म्हणजे तुम्हाला कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येत नाही। ओके, आता फ्रीज म्हणजे काय, त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं त्यावेळेस तुम्ही फ्रीज सिलेक्ट करणार। आता ज्या मुलांना पहिल्या वेळेस कॉलेज लागले त्या ठिकाणी त्यांना सेल्फ व्हेरिफिकेशनच्या म्हणजे बेटरमेंट फीच्या आपल्या 4 स्टेप कंप्लीट करावे लागतील। म्हणजे त्यांना ऍप्लिकेशन फी पे करावी लागेल 1000 रुपये आणि त्याच्यानंतर त्यांना फ्रीज किंवा बेटरमेंट हे ऑप्शन चूज करता येणार आहे। ओके, बेटरमेंट म्हणजे काय, समजा कॅप राऊंड 2 मधलं जे तुमचं कॉलेज आहे ते तुम्हाला आहे असं ठेवायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट राऊंड मध्ये ट्राय करायचंय की तुम्हाला याच्यापेक्षा बेटर मिळतंय की नाही। ओके, तर तुम्हाला समजलंच असेल की नक्की ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट नव्हती मिळाली परंतु कॅप राऊंड सेकंड मध्ये त्यांना अलॉटमेंट मिळाली तर त्यांच्या पुढे काय ऑप्शन असणार आहे तुम्हाला समजलंय आणि त्यांना काय करायचंय। ओके, आता पुढची केस अशी आहे की समजा तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट मिळाली होती, ओके, आणि तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये पण अलॉटमेंट मिळाली। म्हणजे समजा कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला XYZ कॉलेज लागले आणि तुम्ही कॅप राऊंड 2 साठी अपेअर झाला, म्हणजे तुम्ही 1000 रुपये फी आधी पे केलेली आहे कॅप राऊंड 1 च्या वेळेस, बरोबर, आणि बहुतांश विद्यार्थी या केसमध्ये येतील की 1000 रुपये फी त्यांनी पे केली आहे। ओके, आणि त्याच्यानंतर ते कॅप राऊंड सेकंड साठी अपेअर झाले तर कॅप राऊंड सेकंड मध्ये तुम्हाला समजा एखादं XYZ कॉलेज लागले, ओके, तर तुमच्या पुढे 2 ऑप्शन असतील। म्हणजे जर तुमचं ऑटो फ्रीज नसेल झालेलं तर तुमच्या पुढे 2 ऑप्शन असतील, एक तर फ्रीज किंवा एक तर बेटरमेंट। ओके, जर तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावं लागेल आणि जर तुम्ही बेटरमेंट जर केलं तर तुम्ही कॅप राऊंड 3 साठी इलिजिबल असता, त्याच्यापेक्षाही बेटर तुम्हाला कॉलेज मिळण्याचे चान्सेस कॅप राऊंड 3 मध्ये येऊ शकतात। ओके, तर यासाठी जी 1000 रुपये आपली ऍप्लिकेशन फी आहे ती तुम्हाला पुन्हा पे करण्याची गरज नाही। म्हणजे तुम्हाला क्लिअर करतो की 4ही कॅप राऊंड मध्ये तुम्हाला कधीतरी ज्यावेळेस तुम्हाला अलॉटमेंट होईल आणि ज्यावेळेस तुम्हाला बेटरमेंट साठी जायचं असेल किंवा फ्रीज साठी जायचं असेल तर त्यावेळेस फक्त एकदाच तुम्हाला 1000 रुपये ऍप्लिकेशन फी पे करावी लागते। ओके, आता सेकंड केस साठी तुम्हाला समजलं ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झालं होतं आणि त्यांना सेकंड मध्ये सुद्धा झालंय, आता तुमचं जे फर्स्ट कॅप राऊंड मध्ये तुमचं जे कॉलेज आहे ते तुमचं कॅन्सल होणार आणि तुमचं सेकंड कॅप राऊंड मध्ये जे कॉलेज आहे त्याच कॉलेजवर तुम्हाला फोकस करायचं आणि त्याच कॉलेजसाठी फ्रीज किंवा बेटरमेंट तुम्हाला चूज करायचं। ओके, हा डाऊट क्लिअर झाला आणि हा डाऊट बऱ्याचशा पालकांना किंवा विद्यार्थ्यांना येतो। आता थर्ड जी केस आहे ती खूप इम्पॉर्टंट केस आहे की समजा कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला एखादी अलॉटमेंट झाली होती, तुम्ही बेटरमेंट साठी ट्राय केलंय परंतु कॅप राऊंड सेकंड मध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळाली नाही, नो अलॉटमेंट असं तुम्हाला ऑप्शन येतोय। याचा अर्थ तुम्हाला अलॉटमेंट झाली नाही, फर्स्ट मध्ये झाली होती सेकंड मध्ये तुम्हाला झाली नाही। आता तुमच्याकडे ऑप्शन असणार आहे की जी फर्स्टची तुमची सीट आहे, ओके, फर्स्ट कॅप राऊंडची जी सीट आहे तर त्या सीटसाठी तुम्ही फ्रीजही करू शकता। म्हणजे तुमची ती सीट कुठे जाणार नाही, तुमची ती आहे, सेफ आहे, कारण तुम्ही 1000 रुपये फी पे केली होती। ओके, तुमची ती सीट कुठे जाणार नाही, तुमच्याकडे 2 ऑप्शन असतील, एक तर फ्रीज आणि बेटरमेंट। फ्रीज म्हणजे काय, तुम्ही डायरेक्टली जाऊन तिथे ऍडमिशन घ्यायचे तुम्हाला त्या कॉलेजमध्ये, आणि बेटरमेंट म्हणजे काय, भले तुम्हाला कॅप 1 मध्ये सीट मिळू दे तरीही तुम्ही ती सीट घेऊन कॅप 3 मध्ये जाऊ शकता। ओके, आणि तिच्यापेक्षाही बेटर सीट मिळवण्याचे तुमच्याकडे चान्सेस असतात, तर त्याला म्हणायचं बेटरमेंट। समजलं, तर या केसमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डाऊट येतो किंवा बरेचसे विद्यार्थी या केसमध्ये येणार की ज्यांना कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट झाली परंतु कॅप राऊंड सेकंड मध्ये अलॉटमेंट झाली नाही। तर काळजी करण्याचं कारण नाही की तुमच्याकडे जी कॅप राऊंड 1 ची जी सीट आहे ती आहे तशी राहणार
आणि तुम्हाला जर पाहिजे असेल बेटरमेंटसाठी, तुम्ही जाणार असाल, इच्छुक असाल, तर तुम्ही बेटरमेंट साठी सुद्धाही जाऊ शकता. आता त्याच्यानंतर चौथी केस आहे, तर ती खूप डेंजर केस आहे. म्हणजे त्याच्यामध्ये समजा त्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड 1 मध्ये पण अलॉटमेंट नाही झाली आणि त्याचबरोबर कॅप राऊंड 2 मध्ये पण अलॉटमेंट नाही झाली, तर या विद्यार्थ्याकडे एकच ऑप्शन असणार आहे, तो म्हणजे डायरेक्टली कॅप राऊंड 3 साठी. आता याला वेबसाईटवर जाऊन काय करायचंय का सीईटीच्या? नाही, फक्त त्याला वेट करायचंय. कॅप राऊंड 3 ची ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म येईल तर त्यावेळेस तो त्यांना फिल करायचा व्यवस्थितरित्या. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचार करा, समजा ठीक आहे जास्त विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये नसणार आहेत, म्हणजे कमी विद्यार्थी असणार, पण जे काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी माझं सांगणं असं की ज्यावेळेस समजा तुम्ही कॅप राऊंड 1 मध्ये ज्या मिस्टेक केल्या, ओके, त्याच मिस्टेक तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये रिपीट केल्या, त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेज अलॉट झालं नाही. आता कॅप राऊंड 3 साठी तुम्ही त्या मिस्टेक करू नका, ओके, कारण एक थोडेफार चान्सेस असतात की कॅप राऊंड 3 मध्ये आपल्याला कॉलेज मिळणं. कारण कसं असतं, कॅप राऊंड 1 असो, कॅप राऊंड 2 असो, तुम्ही ऐकलं असेल की 22% मुलांनी कॅप राऊंड 1 ची सीट फ्रीज केली, ओके. तो आकडा आता वाढून समजा जास्त होईल, नक्कीच 40च्या किंवा 50च्या वर जाईल कॅप राऊंड 2 मध्ये. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कुठेतरी एक तुम्हाला वॅकन्सी जी असते सीटची, समजा कॉलेजची वॅकन्सी, आता टॉप कॉलेजचं तर ऑलमोस्ट फुल होत चाललेले आहेत, त्याचबरोबर जे मीडियम लेवलचे कॉलेज आहेत यांच्या एक पण सीट फुल होत चालले आहेत, बरोबर. एक कुठेतरी वॅकन्सी तुमच्यासाठी कमी होईल, म्हणजे एक चान्सेस कमी होणार कॉलेज मिळण्याचे. त्यासाठी तुम्ही काय करा, काउन्सिलिंगची हेल्प घ्या. भले ती काउन्सिलिंग कोणाची घ्या, आपल्याकडे पर्सनल काउन्सिलिंग अवेलेबल आहे. त्या पर्सनल काउन्सिलिंग मध्ये आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो, ओके. गॅरंटी देतो म्हणजे तुमच्या पर्सेंटाईल नुसार. आम्ही अशी गॅरंटी देत नाही की तुम्हाला डायरेक्ट पीआयसी किंवा सीओटी लागून देऊ, पण तुमच्या पर्सेंटाईलवर जे तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळू शकतात, तर त्या कॉलेजसाठी ट्राय करण्याचं किंवा त्या कॉलेजसाठी आम्ही तुम्हाला नक्की हेल्प करतो. त्याचबरोबर स्पॉट ऍडमिशन असो किंवा इन्स्टिट्यूशनल लेवलचे ऍडमिशन असो, यासाठी विद्यार्थ्यांना आपण पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग असो, यासाठी तुम्हाला आपण गायडन्स प्रोव्हाइड करतो. त्यासाठी नक्की आपल्या काउन्सिलिंगला एनरोल करा. आपल्या काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्या ठिकाणी जा, काउन्सिलिंगला एनरोल करा, ओके. तर मित्रांनो, समजा या विद्यार्थ्यांसाठी मला थोडं अजून पण बोलायचं आहे की समजा ज्यांना फर्स्ट कॅप राऊंड मध्ये अलॉटमेंट नाही झाली, त्यांना सेकंड मध्ये पण नाही झाली, आता ते थर्ड साठी वाट बघताय, तर थर्ड कॅप राऊंड मध्ये तुम्ही कॉलेजची तुमची ऑप्शनची जी लिस्ट असते ती व्यवस्थितरित्या बनवा. व्यवस्थितरित्या बनवा म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एक 3 स्टेजेस पाहिजेत. पहिली स्टेज म्हणजे सगळ्यात वरचे कॉलेजेस, असे कॉलेजेस ऍड करा. पहिले 6 प्रेफरन्स जे तुम्हाला लागणार नाहीत. त्याच्यानंतर तुमच्या प्रेफरन्सवर, तुमच्या पर्सेंटाईलवर जे कॉलेजेस आहेत, ओके, तुमच्या कट ऑफ नुसार, तर ते कॉलेजेस ऍड करा. आणि त्याच्यानंतर एक सेफ साइड कॉलेजेस म्हणून एक तुमच्या पर्सेंटाईल पेक्षा कमी किंवा फारच कमी जे असणारे कॉलेजेस ते तुम्ही ऍड करा. म्हणजे जेणेकरून काय होईल की कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला कमीत कमी एखादं कॉलेज तरी मिळेल. नंतर ते ठेवायचं की नाही ते आपण पुढे पाहू, ओके. तुमच्याकडे भरपूर अजून ऑप्शन आहेत, स्पॉट राऊंड आहे, इन्स्टिट्यूशनल कोटा आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. तुम्ही फक्त एखादी अलॉटमेंट मिळवा, ओके, तुमच्या पर्सेंटाईलवर. त्याच्यानंतर आपण पाहू की पुढे ते ठेवायचं की नाही. जर समजा आपल्याला वाटलं ठेवायचं तर ठीक आहे, आपण डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकतो. आणि समजा जर नाही वाटलं ठेवायचं तर ठीक आहे, ऍडमिशन घेऊन ठेवा, ओके. त्यानंतर स्पॉट राऊंड असेल किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंड असेल, त्यासाठी तुम्ही नक्की अपेअर होऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.